स्वप्न मोठी असेल की ती त्यासाठी मेहनत असेल, जिद्द असेल आणि लहानपणापासून त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावण्याची जी आपली शर्यत असते, ती मात्र आपण पाहिली तर लहानपणापासूनच असते. मुख्य म्हणजे आता आजचं जे प्रकरण आहे, ही 23 वर्षीय तरुणीने तिच्या लहानपणाचं जे स्वप्न होतं, ते तिला साकारायचं होतं. त्यासाठी ती दुसऱ्या जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामध्ये हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती. मात्र मानसिक त्रासाला आणि छळाला कंटाळून त्या 23 वर्षीय तरुणीने आपल्या स्वतःचा जीव संपवल्याचं प्रकरण पुणे जिल्ह्यामध्येच पुन्हा एकदा समोर आलेलं पाहायला मिळते. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 23 वर्षीय तरुणीने आपल्या पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी आणि आई-वडिलांचं स्वप्न जे साकार करण्यासाठी आणि आई-वडिलांची मान उंच करण्यासाठी या तरुणीने आपलं स्वतःचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी ती तरुणी पुणे जिल्ह्यामध्ये आलेली होती. आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत या मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी पुण्यामधील एका अकॅडमीमध्ये पोलीस भरतीच्या तयारीसाठी आलेली होती आणि पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचं लहानपणी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती, धडपड करत होती. मात्र काही दिवसापूर्वीच या अकॅडमीमधील एका घटनेच्या कारणावरून ते संबंधित जे शिक्षक आहेत त्यांना मात्र पोलीस स्टेशनला जावं लागलं आणि एकंदरीत त्यानंतर मात्र या शिक्षकाने या तरुणीचा तिचा पिछा धरला आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत या शिक्षकाने या तरुणीला लक्ष केलेलं आहे आणि तिच्या बहिणीने पोलिसामध्ये जी एफ-आय-आर दाखल केलेली आहे यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे. एकंदरीत फिर्यादीनुसार असं सांगण्यात येतं की संबंधित शिक्षक हा वर्गामध्ये व इतर विद्यार्थ्यांसमोर या तरुणीला वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता आणि तिला मानसिक छळ देखील करत होता असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि सर्वांसमोर हा अपमान आणि सततच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने मोठ्या तणावात ही राहत होती असा दावा याच्या कुटुंबियांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या आरोपीने आपली सत्यता पोलिसांपासून स्पष्ट होणार नाही आहे याचं देखील सांगितलेलं आहे. आणि हे संपूर्ण जी घटना आहे 10 ऑगस्ट रोजी राहत्या खोलीमध्ये तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ही माहिती मिळताच मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन एकंदरीत या तरुणीचा पंचनामा देखील केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. आणि या तरुणीच्या बहिणीने ही तक्रार संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची आता तपास सुरू केलेला आहे. एका बाजूला पोलीस होण्याचं स्वप्न होतं तर त्यासाठी घेतलेली कुटुंबासाठी मेहनत स्वतःच्या स्वप्नाच्या साठी एकंदरीत ती परिश्रम घेत होती. मात्र दुसरीकडे तिचा मानसिक छळ मोठ्या प्रमाणात होता आणि या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांशी होणाऱ्या वागणुकीचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात गंभीर असल्याचं देखील सांगण्यात येते. आता एकंदरीत ही जी महिला होती प्रशिक्षण काळामध्ये विद्यार्थ्यांवर शिस्तीच्या नावाखाली दबाव देखील टाकला जातो. मात्र अशा प्रकरणामध्ये आता ही जी तरुणी होती अवघ्या 23 वर्षाची ही तरुणी होती. लहानपणापासून आपले जी स्वप्न आहे ती रंगवत होती आपल्या शालेय जीवनापासून ते कॉलेजपर्यंत. मात्र ज्यावेळी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दुसऱ्या जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामध्ये आली आणि त्यानंतर मात्र तिला मानसिक त्रासाला समोर जावं लागलं आणि त्यातूनच तिने कंटाळून आपला जीवन संपवण्याचा मार्ग अवलंब केलेला आहे. मात्र त्या प्रकरणामध्ये जो शिक्षक आहे त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी पोलिसांमार्फत केली जात आहे. मात्र या प्रकरणातून एक गोष्ट मात्र नक्कीच जी समोर येते ती म्हणजे कुठलाही तुम्हाला त्रास असेल, कोणी एकंदरीत मानसिकदृष्ट्या त्रास देत असेल, कोणी परेशान करत असेल तर या गोष्टी तुम्ही त्रासून कंटाळून कसं चालणार. कारण ह्या गोष्टी जर तुम्ही पोलिसांना किंवा तुमच्या कुटुंबियांना किंवा तुमच्या जवळच्या मित्रांना जर सांगितली तर या गोष्टीचा दुसरा म्हणजे उत्तर तुम्हाला मिळू शकतं. जर या तरुणीने देखील 23 वर्षीय तरुणी होती, आपलं स्वप्न घेऊन ती पुणे जिल्ह्यामध्ये आलेली होती. मात्र या तरुणीने थोडीशी हिंमत थोडीशी धैर्य जर दाखवलं असतं ही तरुणी आज जिवंत राहिली असती. या प्रकरणामधून मात्र एक गोष्ट नक्कीच समोर येते की दुसऱ्या जिल्ह्यामधून ही तरुणी पुणे जिल्ह्यामध्ये स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येते. मात्र या ठिकाणी कुठलाही विद्यार्थी असो, तरुण असो किंवा तरुणी असो यांनी मात्र आपली स्वप्न साकारण्यासाठी आपण लहानपणापासून मेहनत घेत असतो, कष्ट करत असतो. आईवडिलांचं स्वप्न देखील साकार करण्यासाठी, आईवडिलांची मान उंच करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत असतो. मात्र ज्यावेळेस आपण दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या गावामधून जर आपण पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये येतो तर त्या ठिकाणी अशा आपल्यासोबत जर यदाकदाचित प्रसंग घडला तर या ठिकाणी आपण खचून न जाता, मानसिक त्रासाला कंटाळून न जाता आपण जर आपले मित्र असतील, कुटुंबीय असतील, भाऊ असतील, बहीण असतील
किंवा जवळचा आपला मित्र मैत्रीण असेल किंवा मग यानंतर जर तुम्हाला यापेक्षा देखील पोलीस स्टेशनला जर तुम्ही जाऊन गेला असतात तर यदाकदाचित ही जी तरुणी आहे 23 वर्षाची तरुणी होती, हिचा आज जीव देखील वाचला असता. आता मुख्य या प्रकरणाचे कुठले दुवे देखील आता बाहेर येतील, कुठल्या या प्रकरणामध्ये आता अजून काय प्रकरण हे कुठलं वेगळं वळण घेते का हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजा सोबत अमित मुंडे, पुणे.